कोणी म्हणतं जीवन म्हणजे संघर्ष, कोणी म्हणतं जीवन म्हणजे आनंद. पण या माणसाने दाखवून दिलं की जीवन कितीही कठीण असलं तरी हसत हसत जगता येतं. मराठी चित्रपट सृष्टीला हसवणारा, रडवणारा आणि आपल्या मनात घर करून गेलेला कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईत नागपूर चाळीत लक्ष्मीकांत यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडिलांचं लवकरच निधन झालं आणि लहान वयातच जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. पण अभिनयाची आवड इतकी होती की शाळेत असतानाही नाटकं, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये ते सतत पुढे असायचे. हाच अभिनयाचा छंद त्यांना पुढे आयुष्यभराचं ध्येय ठरला. 1970च्या दशकात त्यांनी नाट्यसंस्कृतीत काम करण्यास सुरुवात केली. तोरा तोरा, शांतीचा कार्ट चालू आहे ही नाटकं लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांची वेगळी संवाद फेक, चेहऱ्यावरचे झपाटलेले हावभाव आणि मंचावरची ऊर्जा पाहून लोक वेडे व्हायचे. स्टेजवर फक्त ते दिसले की प्रेक्षक हसून हसून थकायचे. 1985 मध्ये धूमधडाका हा सिनेमा आला आणि लक्ष्मीकांत बेर्डे क्षणार्धात प्रेक्षकांच्या हृदयात पोहोचले. 1988 मध्ये अशी ही बनवाबनवी प्रदर्शित झाला. आजही हा सिनेमा लोक डायलॉगसह एन्जॉय करतात. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला, इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? अरे परशुराम. त्यानंतर थरथराट. 1990च्या दशकात ते मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन बनले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी म्हणजे मराठी सिनेमाचं गोल्डन एरा. या दोघांनी मिळून केलेले सिनेमे धूमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, एक डाव भूताचा हे आजही लोक आवर्जून पाहतात. त्या काळात जर लोकांनी मराठी कॉमेडी म्हटलं तर डोळ्यासमोर बेर्डे सराफ ही जोडी उभी राहायची. फक्त मराठी नव्हे तर हिंदीतही त्यांचा डंका वाजला. 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया या सुपरहिट सिनेमात त्यांनी कॉमेडी रोल केला आणि ते थेट संपूर्ण भारतात ओळखले जाऊ लागले. नंतर हम आपके है कौन या सिनेमांनी त्यांना हिंदी प्रेक्षकांमध्येही जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या साध्या आणि मजेशीर अभिनयामुळे सलमान खानच्या सिनेमांमध्येही एक वेगळं हसू फुलायचं. लक्ष्मीकांत बेर्डे यांची खासियत म्हणजे त्यांचा स्पीड, झपाट्याने संवाद फेक, डोळ्यातून बोलणं आणि शरीराच्या हालचालींवर असलेले अप्रतिम नियंत्रण. साधा प्रसंगही ते इतका मजेशीर करून दाखवायचे की प्रेक्षक पोट धरून हसायचे. आणि 1998 मध्ये अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुलं आहेत. ही दोघं आज मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. पण दुर्दैवाने 16 डिसेंबर 2004 रोजी केवळ 50व्या वर्षी कॅन्सरमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. हास्याचा तो अखंड झरा थांबला. पण त्यांनी मागे ठेवलेले सिनेमे, नाटक आणि त्यांचे डायलॉगसह आजही प्रेक्षकांना हसवतात, रडवतात आणि विचार करायला भाग पाडतात. लक्ष्मीकांत बेर्डे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो तो हसरा चेहरा. त्यांच्या आयुष्याचा प्रवास छोटा होता, पण त्यांनी दिलेला आनंद मात्र अमर आहे. ते आजही आपल्यासोबत आहेत, त्यांच्या सिनेमातून, त्यांच्या संवादातून आणि आपल्या आठवणीतून. तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता सिनेमा किंवा डायलॉग सर्वात जास्त आवडतो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात एक अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.